कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि तसंही हे बघ दीपा, तुला कलेक्टर ऑफिस पर्यंत घेऊन जाण्यासाठी तो जीजी त्या पाण्याच्या टँकर मध्ये विष मिसळणार होता हे तुझ्या दादाला माहित होतं, पण त्याने ते तसं होऊन दिलं। त्यामुळे ह्या सगळ्यासाठी त्याला शिक्षा तर होणारच ना। अक्के, अगं आम्हाला इथे बांधून ठेवलं होतं, तरी पण दादा आम्हाला धमकी देत होता। काय म्हणलं तो? अगं अक्के, तो म्हणला आता जर शांत बसला नाही ना तर इथंच मारून टाकील। हे बघ दीपा, राजाला नक्कीच त्यांनी जो काही गुन्हा केलाय त्याची शिक्षा मिळेल, पण त्यानंतर तो तुमच्याशी नीट वागेल अशी आशा करूया आपण। आणि हे बघ दीपा, आम्ही हे जे काय सगळं केले ना ते फक्त आणि फक्त तुझ्या कुटुंबासाठी केले। तू प्लीज समजून घ्या मला। अगं अक्के, साहेब बोलतात ते बरोबर आहे। आता दादाला अटक झाली, आता तो इथून पुढे कधीच असं वागणार नाही। दीपा, हे बघ, तुला वाईट वाटत असेल ना तर खरंच आम्हाला माफ कर। आओ आओ मॅडम, तुम्ही कुठे माझी माफी मागू राहिले? तुमचं बरोबरच आहे की दादाच्या सगळ्या चुका मी त्याची बहीण म्हणून माफ करत होते, पण त्याच्यामुळे लय लोकांचे जीव बी गेलेत, हे मान्य करायला पाहिजे का नाही? मी मान्य केलंय ते, जाऊ द्या आता। बरं चला तर मग, आता सगळं ठीक होतंय। बरं मुलांनो, तुम्हाला काही भूक वगैरे लागली की नाही? हो काय हो, आत्ताच म्हणलात ना खाऊन आलत म्हणून। अक्के, अगं कधी खाल्लं होतं आम्ही? आता आमचं पोट रिकामं झालं ना। देवा तू बरं बरं, चला मग मी तुम्हाला खाऊ घालते। चला 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 लवकर। साहेब, थँक्यू बर का, ते भली माणसात तुम्ही माहिती लिपिलीला घेऊन आलात, मी आभारी बर का साहेब। अगं आभार कसले म्हणतेस दीपा तू? माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाला तुझी गरज होती त्यावेळी तू घरी आलीस, तुझ्यामुळे अमोल बरा झालाय। हे बघ, तू केलेली ही मदत आहे ना मी आयुष्यात कधी विसरणार नाही। आणि मी तुला शब्द काय दिला होता की ह्या चिलीपिलींच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च मी करीन, तर मीच करणार। आव साहेब, काय म्हणून राहिली तुम्ही? एकीकडे स्वाभिमान बी शिकवतात आणि एकीकडे असं उपकार बी करताय वे। अगं दीपा, त्यात उपकार कसले? हे बघ, तुला खरं सांगू का, ह्या सगळ्यामध्ये ना तुझं आणि आमच्या कुटुंबाचं एक नातं तयार झालं, त्या नात्यासाठी आम्ही हे सगळं करतो। साहेब खरंच थँक्यू बर का, लय उपकार आहेत तुमचे आमच्यावर। ए दीपा, ते हात सोड पहिले, आभार मानून आता तू आम्हाला परक करू नकोस। नाही साहेब, खरंच थँक्यू। तुम्हाला काम करताना बघून आहे ना मीच लय गोष्टी शिकले बघ। आता बघा, तुम्ही दाखवलेल्या मार्गावर मी बी चालणार आणि नक्की काहीतरी भारी करून दाखवणार। बरं चला साहेब, आता मी जाऊ का घरी? आता मी त्याच घरात स्वतःची स्वप्न घेऊन एक नवीन दीपा जाणार आहे, आणि आता ही दीपा लोकांसाठी काहीतरी करायला बांधील असेल। नक्कीच, आणि या सगळ्यामध्ये मी आणि माझं पूर्ण कुटुंब नेहमी तुझ्यासोबत असेल। थँक्यू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।